आज प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांची पुण्यतिथी आहे। अमरावती जिल्ह्यातील माधान नावाचं गाव, या गावात गुलाबराव महाराजांचा जन्म झाला। त्यांचं चरित्र वाचत असताना त्यांच्या अनेक सुंदर सुंदर रचना आहेत। त्यातील एक आवडती रचना आपल्या सर्वांसोबत शेअर करावी वाटते। गुलाबराव महाराज एका सासूरवाशीन मुलीची भावना यात व्यक्त करतात। ते स्वतः मुलगी आणि त्यांचं माहेर म्हणजे थोडक्यात ज्ञानेश्वरांची आळंदी अशी एक सुंदर संकल्पना साधून ते म्हणतात की ऐकतो येवडे चंदन पाखरा, निरोप माहेरानी माझा, पुण्याहूनी आहे गाव 6 कोस, पुसत वाटेत जाय तेथे, लक्षीजे दुरुनी सोन्याचा पिंपळ। आपण मंदिरात गेलो की सुवर्ण पिंपळाचं दर्शन आपल्याला गेल्या होतं। ते म्हणतात लक्षीजे दुरुनी सोन्याचा पिंपळ, बैसे अळुमाळ तयामुळी, माझी मातेसी सांगावे एकांती, माझी ही विनंती प्रेम भरी, तुझी कन्ये ते सासूरवास मोठा, येऊ द्यावी पोटा कृपा काही, तुझे पक्षी राजा वंदिते मी पाय, ज्ञानेश्वर माय भेटवाहो। अशा अनेक सुंदर रचना गुलाबराव महाराजांच्या आहेत। गुलाबराव महाराजांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे तर ज्ञानेश्वरांची प्रतिभा, नाथ महाराजांचा प्रपंच, नामदेवरायांचा प्रचार आणि तुकोबारायांची प्रपत्ती म्हणजेच शरणागती, या सगळ्यांचा एकत्रित आविष्कार म्हणजे गुलाबराव महाराज। आपल्याकडे संत, भगवंत, संप्रदाय म्हटलं की त्याच्याकडे आपण फक्त भक्तीच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघतो, परंतु संतांचे विचार हे आपल्या सामाजिक वैचारिक जडणघडणीला किती मोठं योगदान करतात याकडे आपलं लक्षच जात नाही। तेव्हाचा जो काळ होता म्हणजे गुलाबराव महाराजांचा जन्म झाला तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये थोडं साम्य मला असं वाटतं की तेव्हा सुद्धा लोक आपल्या संतावर, धर्मावर एक प्रश्नचिन्ह उभा करण्यामध्ये धन्यता मानायची आणि आत्ताचा काळ सुद्धा तसाच आहे। परंतु खरं सांगायचं तर या संतांनीच आपला धर्म, आपली संस्कृती टिकवलेली आहे आणि म्हणून त्यांच्या चरित्राचं वाचन केल्याने कुठेतरी आपल्यामध्ये आपला धर्म, आपली संस्कृती टिकवण्याची एक ऊर्जा निर्माण होईल। म्हणून गुलाबराव महाराजांचं चरित्र नक्की वाचलं पाहिजे। रामकृष्ण हरी।